महापालिका उमेदवारीवरून राज्यभरात उसळलेले सर्व पक्षीय वादळ अजूनही शमलेले नाही। योग्यता असूनही आपला हक्क का डावलला गेलाय असा प्रश्न आपल्या पक्षातील नेत्यांना अजूनही खडसावून विचारला जातोय। कुठे आक्रमकता, कुठे हळवेपण, तर कुठे आक्रोश अजूनही पाहायला मिळत आहे। उमेदवारी एकालाच देता येते आणि इच्छुकांची संख्या भरपूर, त्यामुळे अनेक ठिकाणी असा गोंधळ पाहायला मिळाला। तो स्वाभाविक आहे। अशी सारवासारव पक्षाचे नेते करत असले तरी मूळ मुद्दा उमेदवारी देताना लावलेल्या निकषांचा आहे। काल परवा पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देताना त्या प्रभागात आपल्या पक्षासाठी वर्षानुवर्षे खस्ता खाणाऱ्या, या निवडणुकीसाठी अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या आणि पक्षाच्या नेत्यांनीही ज्यांना उमेदवारीसाठी आश्वस्त केलेल्या कार्यकर्त्यांना हा पक्षपात कसा सहन होणार? शेवटी जिंकून येण्याची क्षमता हाच निकष प्रभावी ठरत असला तरी या निकषावरही अधिक प्रभावी ठरू शकणाऱ्या पक्षातील मूळ कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून काही ठिकाणी नवख्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कमी अधिक प्रमाणात सगळ्याच पक्षात हे घडलंय। पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या आणि आता आक्रोश करणाऱ्या या कार्यकर्त्यांची समाज माध्यमात खिल्ली उडवली जात असली तरी हे लोक कोणत्या मानसिक स्थितीतून जात असतील याची जाणीव ठेवायला हवी। मनासारखी वेतनवाढ मिळाली नाही किंवा अगदी वेळेवर वेतन झाले नाही, धंद्यात थोडी खोट आली म्हणूनही प्रचंड अस्वस्थ होणाऱ्या लोकांनी आपले सगळे काही पणाला लावून 8-10 वर्षे पक्षासाठी खस्ता खाणाऱ्यांच्या वेदनांची अशी खिल्ली उडवणे योग्य ठरणार नाही। कार्यकर्ते हे कायमस्वरूपी कार्यकर्ते नसतात। त्यांनी त्यांची गुंतवणूक काहीतरी पदरात पडेल या आशेनेच केली असते आणि ही गुंतवणूक आयुष्यातल्या मोलाच्या वर्षांची असते। त्यामुळे निर्णायक क्षणी अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात असेल तर त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट होणारच। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।